वळूया पुढील बातमीकडे। आजच्या दिवसभरातली आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला शरद पवार पोहोचले। या भेटीमागं नेमकं काय दडलंय पाहूयात। शरद पवार यांचं राजकारण म्हणजे दुहेरी संकेताचं असतं। त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय। जंतर मंतरवर अभिजित दिपकेंची भेट घेतल्यावर शरद पवार हे थेट पंतप्रधानांना भेटले। त्यांच्यासोबत कन्या सुप्रिया सुळे सुद्धा होत्या। पंतप्रधान कार्यालयानं या भेटीची जे फोटो प्रसिद्ध केलेत ते अतिशय बोलकेत। पवारांचं स्वागत करण्यासाठी मोदींनी हात पुढे केलाय। दोघांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसतंय। एरवी अगदीच औपचारिक स्थितीमध्ये उभे असतानाही फोटो प्रसिद्ध केले जातात। या फोटोमधलं वातावरण मात्र बऱ्यापैकी अनौपचारिक आहे। आम्ही इंडिया आघाडीमध्ये आहोत अशी एकीकडे पवार गटाची भूमिका आहे, मात्र तीच इंडिया आघाडी नीट पेपर फुटी विरोधामध्ये सरकार विरोधामध्ये उभी असताना पवार मात्र खुशाल पंतप्रधानांना भेटून येतात। याला काही जण पवारांचं विशेष राजकारण असं भारदस्त नाव देत असले तरी इंडिया आघाडीला देखील गॅसवर ठेवण्याचाच तो एक प्रकार आहे असं म्हटलं पाहिजे। तर या भेटीमागे नेमकं काय दडलंय ते पाहूयात। मुळात संमिश्र संकेत देणं हा शरद पवारांच्या राजकारणाचा ठळक भाग आहे। एक दिवसापूर्वी दिपकेंना शरद पवार भेटले आणि त्यानंतर मोदींसोबत त्यांनी चर्चा केली। आपली भूमिका लवचिक आणि गरजेनुसार बदलू शकतो हे पवारांनी दाखवून दिलंय। शरद पवार एनडीए मध्ये जाणार अशा अनेक दिवसांपासून चर्चा आहे। त्यानंतर ही भेट होती आहे। पवार गटाचे खासदार एनडीए मध्ये जाण्यास आतुर झालेत अशी ही माहिती समोर येते। पवार एनडीए मध्ये लगेच गेले नाहीत तरी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देऊ शकतात असेही संकेत या भेटीमधून मिळतायत। मोदी सरकारला या विधेयकासाठी संख्याबळ हवंय। एनडीए सरकार टिकवण्यासाठी आधीपासूनच पुरेसं संख्याबळ आहे। त्यामुळे पवार लगेच एनडीए मध्ये गेले नाहीत तरी सरकार स्थिरच राहणार आहे। तर राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांनी कसं विश्लेषण केलंय ते पाहूयात। एका बाजूला जंतर मंतर मध्ये वातावरण तापलेलं आहे। पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर राहुल गांधींनी आंदोलन केलेलं आहे। अतिशय हिंसक आणि आक्रमक अशा घटना घडत आहेत। लोकसभेचं कामकाज तहकूब झालेलं आहे। असं वादळी सगळं चाललेलं असताना शांतपणे शरद पवार आणि त्यांची कन्या हे दोघंही पंतप्रधानांना भेटले। हा म्हणजे एक वेगळा कॉन्ट्रास्ट आपल्याला आज पाहायला मिळाला की शरद पवार अशा वादळामध्ये सुद्धा त्यांचं जे काम आहे ते कशा पद्धतीने करतात। ही गोष्ट खरोखरच म्हणजे राहुल गांधी यांना वेदनादायी असेल की ज्यावेळेस अशा ऋषितुल्य माणसाची गरज आहे जे काँग्रेस कल्चरमध्ये वाढलेले आहेत त्यांची मदत होण्याऐवजी ते मोदींना भेटलेले आहेत। तर यातली वस्तुस्थिती देखील मान्य केली पाहिजे की एकंदर त्यांच्या पक्षाची अवस्था पाहताना सगळे जे खासदार त्यांचे जे आहेत हे अधीर झालेले आहेत एनडीएमध्ये जाण्यासाठी। तेव्हा काही ना काहीतरी निर्णय हा घेणं शरद पवारांना भाग आहे आणि तो निर्णय घेण्यात जेवढा विलंब होईल त्या विलंबामध्ये पुन्हा त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण होतील। म्हणून या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठीच पंतप्रधानांना ते भेटले असावे, कारण दुसरं काहीही कारण नाही आहे। त्यांना पंतप्रधानांना काही सल्ला देण्याची आता गरज नाही किंवा त्यांना बोट धरून राजकारण करण्याची गरज नाही। ते आता राजकारणामध्ये इतके परिपक्व झालेले आहेत की त्यांनी काल जे केलेलं कृत्य हे आपल्या लक्षात येतं कशा पद्धतीने केलं ते।